शुभ संध्या मुलांनो. आज आपण बघूया धातू साधित विशेषणानी, म्हणजेच धातू साधित विशेषण. आता आपल्याला माहिती आहे की एखाद्या गोष्टीला व फूल आहे तर फूल कसं आहे, लाल रंगाचं फूल आहे किंवा सुवासिक फूल आहे असं आपण त्याला विशेषण देतो. नुसतं फूल म्हटलं की कुठलंही एक फूल आपल्या डोळ्यापुढे येतं, पण त्या वस्तूला काहीतरी आपण वेगळं नाव दिलं, विशेषण दिलं, किंवा पांढरं फूल आहे किंवा लाल फूल आहे असं जेव्हा आपण विशेषण देतो तेव्हा त्याला म्हणायचं धातूला किंवा एखाद्या वस्तूला असणारं त्याचं विशेषण. आता आपल्याला काय करायचं आहे, धातूला विशेषण लावायचं आहे. आता धातू तुम्हाला माहिती आहेत की क्रियापद जी असतात ते म्हणजे धातूची रूपं असतात. तर ही जी असतात, आता आपल्याला बघायचं आहे की कृत्य प्रत्ययांतानी, कृत्य असा प्रत्यय आणि शेवट होणारी, म्हणजेच याचा अर्थ काय की कर्मणी विद्यर्थक धातू साधित विशेषण, म्हणजेच आपण त्याला म्हणतो कविधावी असा शॉर्ट फॉर्म त्याचा होतो. म्हणजे काय तर या गोष्टीला हे जे धातू आहेत या धातूंना त, तव्य आणि अनिय असे प्रत्यय आपण लावले की ती विद्यर्थक, कर्मणी विद्यर्थक धातू साधित विशेषण तयार होतात. आता एखादा धातू आहे बाबा क्रू, क्रू म्हणजे करणे, बरोबर. मग या क्रू या धातूपासून कार्य, कर्तव्य आणि करणीय म्हणजे बघा 3 रूप होतात. मूळ एक रूप कार्य, दुसरं म्हणजे य, दुसरं तव्य लागून कर्तव्य आणि अनिय, अनिय म्हणजे करणीय म्हणजे करण्यासारखे, करण्यायोग्य अशी रूपं लागून त्याची ही रूपं कर्मणी विद्यर्थक धातू साधित विशेषण अशी त्याची ही रूपं तयार होतात. आता ही रूपं तयार होताना रूप लिंग वचनानुसार रूप बदलत असतात. आता आपल्याला बघा दिले उदाहरण, पान नंबर 71 वर बघा उदाहरण आपल्याला दिले. पाठ्यः ग्रंथः, पठितव्याः ग्रंथाः आणि पठनीयाः ग्रंथाः. म्हणजेच काय, त, तव्य, य, तव्य, अनिय असे शेवट त्या पाठ्य, पठ या धातूला ही रूपं लागली, प्रत्यय लागले. म्हणजेच काय तर पठणाय योग्य ग्रंथाः, म्हणजेच वाचण्यासाठी योग्य असा ग्रंथ आहे. जसं समजा आपल्याला पूज धातू वापरायचा असेल तर पूजनीयः पुरुषः किंवा पूजनीयाः, आता स्त्रीलिंगी असेल तर पूजनीया स्त्री किंवा पूजनीया महिला, या प्रकारे रूप होतात. तसा बघा आता दुसरं आपल्याला दिलंय देश. देश बघा रक्षः देशः म्हणजे देशाचं रक्षण करण्यासारखा किंवा देशाचं रक्षण करावं हे कर्तव्य आहे. मग देशरक्षणम इति कर्तव्यम, म्हणजे देश रक्षण करणे असे आपले कर्तव्य आहे. म्हणून मग रक्षः देशः, रक्षितव्यः देशः आणि रक्षणीयः देशः. म्हणजे रक्षणीय कोण तर देश, मग हा देश कसा आहे, रक्षणीय आहे. म्हणजेच जे क्रियापद आहे जे क्रियापद आहे त्या क्रियापदाच्या जागी सुद्धा हे शब्द किंवा ही धातू साधित विशेषण आपल्याला वापरता येतात. आता आपल्याला बघा खाद्यानी फलानी, खादितव्यानी फलानी, खादनीयानी फलानी, म्हणजे खादनाय योग्यानी फलानी, म्हणजे खाण्यासाठी योग्य अशी ही फळं आहेत. तर मग कानी, आता म्हणजे इथे काय दिलंय, एक वचन
द्विवचन आणि बहुवचन किंवा एकवचन, स्त्रीलिंगी पुल्लिंगी वेगवेगळ्या रूपांना कशा प्रकारे लागतं, मग अशी इथे रूप आपल्याला चालून दाखवलीत. खाण्यासाठी योग्य फळं, तसंच वंद्या माता, वंदितव्या माता आणि वंदनीया माता म्हणजे कशी आहे, याचाच अर्थ काय, तर वंदनार्हा माता म्हणजेच काय, तर वंदन करण्यासारखी अशी असलेली ही माता. मग आता काय लिहिलंय, प्रश्न विचाराय, का वंदनीय, का म्हणजे कोण, कोण वंदनीय आहे, तर माता वंदनीय. हे जसा प्रश्न तसं आपण उत्तर द्यायचं हे आपल्याला माहिती आहे. त्याच प्रकारे म्हणून मग जसा प्रश्न तसं उत्तर. जे रूप आपण याचं लिहितो, पुल्लिंगी शब्दांचं जे असेल ते देवप्रमाणे चालतात, नपुसकलिंगी वनशब्दाप्रमाणे चालतात आणि स्त्रीलिंगी शब्द असतात ते मालाप्रमाणे चालतात. यालाच मग आपल्याला इथे अजून काही उदाहरणं दिलीत बघा. पेयम जलम, मग पाणी कसं आहे, पिण्यासारखे पाणी, पेयम जलम. दर्शनीयः चित्रपटाः, दर्शनीयः बघा, य तव्य आणि अनीय, मग दर्शनीय अनीय असा प्रत्यय लागला. दर्शनीयः चित्रपटाः पाहण्यासारखा चित्रपट आहे. गेयम सुभाषितम, सुभाषितम कसं आहे, गेयम म्हणजे गाण्यासारखे, चाल लावता येते त्याला असं. चिंता न कार्या, कामाची चिंता करू नये किंवा कुठली काम काळजी करण्यासारखे नाही. चिंता न कार्या, कामाची काळजी नको. सुगम्य पर्वतः, सुगम्य म्हणजे कसा, चढायला सोपा किंवा जायला सोपा, गम्य म्हणजे जाणे, गमगम्य गंतव्य, मग गम्य. य तव्य आणि य सारखा मग म्य य, मग सुगम्य हा पर्वत, हा जायला सोपा असा पर्वत. देयम दानम, द्यायला योग्य असे दान, दान कसं, देयम दानम देण्यासारखे, द्यायला योग्य, यम. नंतर चिंतनीय हा विषय, हा काळजी करण्यासारखा विषय म्हणजेच मग चिंतनीय हा विषय, हा मग य, चिंतनीयला लागला य. म्हणजे हा जो मी म्हणते य तव्य आणि अनीय असे धातूंनाही रूप लागतात, तसं हा धातूला लागलेलं हे रूप आहे. आता तुम्हाला एक तक्ता दिला इथे, हा जो तक्ता दिलेला आहे, या तक्त्यामध्ये काय दिलंय माहितीये, य तव्य आणि अनीय असं या तक्त्यामध्ये ग्रुप दिलेला आहे. आता य जे प्रत्यय रूप आहे, य हे प्रत्ययांत रूप आहे, त्याला म्हणतात कार्य. कसं आहे, मग वंद्य, मग ते काय सांगतं, रूप कळतं. मग दुसरं जो आहे तव्य, तव्य जो आहे तो तव्य प्रत्ययाने युक्त असलेली रूप असतात. आणि अनीय या त्या करणीय नमनीय म्हणजेच काय, ते रूप जे आहे करण्यासारखे, अणीय म्हणजे अनीय असं लागलेलं आहे. तुम्ही हा तक्ता जर वाचलात तर तुमच्या हे लक्षात येईल. त्याज्य, त्यक्तव्य, त्यजनीय, धातू काय आहे, त्यज, त्यज म्हणजे त्याग करणे. यचं रूप एक गट म्हणेल, दुसरा गट म्हणेल तव्यची रूप असली आणि तिसरा अनीयची रूप. मग य तव्य अनीय असे त्या धातूला लागलेले प्रत्यय. म्हणजेच काय, तर आपल्याला ह्यातून काय सांगायचं आहे की कर्माप्रमाणे नेहमी रूप बदलतात. म्हणून मग कर्मणी विद्यर्थक धातू साधित विशेषण, म्हणजे जसं कर्म आहे त्या कर्माप्रमाणे याची रूप बदलतात. म्हणून मग ह्याला म्हणायचं कर्मणी विद्यर्थक धातू साधित विशेषण, बरोबर.
कर्माप्रमाणे, कर्माच्या ह्याच्याप्रमाणे विशेषणं बदलतात. हे पक्क डोक्यात ठेवायचं की कर्माप्रमाणे विशेषणं बदलतात. म्हणून मग हे जे य, तव्य आणि य ही रूपं जी आहेत ती कवी धावी म्हणजेच कर्मणी विद्यार्थक धातुसहित विशेषण आहेत. त्याचा हा तक्ता तुम्हाला इथे दिलेला आहे. तो तुम्ही तक्ता नंतर घरी लिहायचा आहे. नंतर आपल्याला त्याच्यावरचा एक स्वाध्याय दिलेला आहे. म्हणजे बघा काय माहिती आहे का, यातून काय सांगितलं जातं किंवा एखाद्या गोष्टीकडे जाणं, मग गंतव्य, गंतव्य म्हणजे जायला हवं किंवा जाणं योग्य ठरेल असं जेव्हा आपल्याला सांगायचं असतं की नाही, किंवा पाहण्यासारखे आहे किंवा बघावे असं आपल्याला सजेस्ट करायचं एखाद्याला, तर तेव्हा आपण ही रूपं वापरतो. मग गंतव्य किंवा योग्य आहे, एखादी गोष्ट योग्य आहे हे सांगण्यासाठी ही रूपं वापरली जातात. आता तुम्हाला जे आहे ते काय आहे माहिती आहे, मागे जो भाषा संभाषपत्र म्हणून मध्ये आहे तिथे आपल्याला रूपं दिलेली आहेत. ती तुम्हाला आता इथे शोधायची काय काय आहेत. तक्ता दिलेला आहे, हा पहा, हा तक्ता तुम्हाला दिलेला आहे, त्याची रूपं तुम्हाला पान 72 वरती दिलेली आहेत. तर ही रूपं आपल्याला पाहायचे. 50 मार्कवाल्यांना पण आहे, 100 मार्कवाल्यांना पण आहे, त्यामुळे ते सगळ्यांनी करायचं आहे. 50 आणि 100 दोन्ही मार्काच्या मुलांना हे आहे. तर आपल्याला ह्यासाठी काही रूपं दिलेली आहेत. तर इथे गायत नंदत या नावाचं एक छोटंसं गाणं दिलंय. तर ते गाणं बघा. मनसा सततम स्मरणीयम. आता बघा ह्या गाण्यामध्ये ही रूपच दिलेली आहेत. कसली? तर स्मरणीयम किंवा इयम, अनिय, निय, निय, अनिय अशी रूपं लागलेली आहेत. म्हणजे त, तव्य, अनिय या प्रत्ययांपैकी अनिय, अनिय असं लागून ही सगळी रूपं आहेत बघा. त्यासाठी तुम्हाला हे गाणं इथे दिलेलं आहे. काय हे गाण्याचं नाव? की लोकहितम मम करणीयम. लोकांचं हित मला करायचे आहे. काय? आपल्या मनात जी इच्छा आहे चांगली, करणं योग्य आहे किंवा करायचे आहे, मला काहीतरी एखादी गोष्ट करायची आहे ही या रूपातून सांगायची असते. जी गोष्ट आपल्याला करायची आहे किंवा ज्या धातूला म्हणजे ती क्रिया आपल्याला करायची आहे, खेळायचं आहे, गोष्ट सांगायची आहे, सांगणे, बोलणे, करणे, नंतर जागरण करणे, म्हणजे ह्या ज्या गोष्टी, जी कर्तव्य किंवा ज्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत ते इथे आपल्याला दाखवलेलं आहे. तर हे गाणं बघूया आपण. हे जे गाणं किंवा ही कविता दिलेली आहे ती डॉक्टर श्रीधर भास्कर वर्णेकर या कवींनी लिहिलेली आहे. पान 72 वरती ही कविता आहे. आणि ह्या वर्णेकर जे आहेत यांची माहिती आपल्याला इथे डावीकडे हिरव्या रंगाच्या याच्यामध्ये आपल्याला ती माहिती दिलेली आहे. काय दिली त्यांची माहिती? तर हे जे आहेत, विदर्भ प्रांते नागपुरे जातः प्रज्ञा भारती डॉक्टर श्रीधर भास्कर वर्णेकर इति महान संस्कृत पंडित. हे कोण होते? तर संस्कृत पंडित, महान असे संस्कृत पंडित होते. संस्कृत निष्ठः अयम संस्कृते स्नातकोत्तर पदवी प्राप्य अग्रे डिलिट इति उपाधिम अपि प्राप्तवान. त्याने कुठली पदवी घेतली होती? संस्कृतचे स्नातक म्हणजे ग्रॅज्युएशन, आणि त्यानंतर म्हणजे आपण पोस्ट ग्रॅज्युएशन म्हणतो, मास्टर्स पदवी, आणि त्या मास्टरच्या नंतर डी.लिट म्हणजे डी लिटरेचर म्हणजे डॉक्टरेट अशी त्यांनी प्राप्त केली होती. महाभागेनेन नानेन विपुलं संस्कृत लेखनं कृतं विवेकानंद विजयम शिवराज्याभिषेकम इति नाटके. ही 2 नाटकं लिहिली आणि शिवराज्योदयम इति महाकाव्यम, शिवराज्योदयम हे महाकाव्य लिहिलं. श्रीमगीता इत्यादी अनेक लघुकाव्ये त्यांनी लिहिली. मनसा सततम करणीयम इति गीतम वर्णेकर महोदयेन लिखितम. हे जे आपल्याला बाजूला दिलेलं आहे ते वर्णेकर महोदयांनी लिहिलेलं
गीत आहे. 2017 वर्षम म्हणजे 2017 महोदयस्यास्य जन्मशताब्द पूर्ती वर्षम. त्यांच्या जन्मशताब्दी पूर्ण होणारं 2017 हे त्यांचं वर्ष आहे. अस्मै पंडित श्रेष्ठाय नमः. या श्रेष्ठ अशा पंडितांना माझा नमस्कार असो किंवा आपण नमस्कार करूया. हे जे डॉक्टर श्रीधर भास्कर वर्णेकर यांची ही छोटीशी माहिती आहे, त्यांची अगदी खूप अल्प परिचय आपल्याला त्यांचा करून दिलाय. आता त्यांना काय यातून सांगायचं म्हणजे ही कविता लक्षात येणं म्हणजे हे तव्य अनिय हे कर्तव्य आपल्याला काय करायचे आहे हे जेव्हा सांगायचं असतं त्यावेळेला असे प्रत्यय हे वापरतात कर्मणी विद्यार्थक धातुसाधित विशेषणांचे. तर त्यासाठी हे समजण्यासाठी सोपं म्हणून एक छोटंसं काव्य तुम्हाला इथे दिलेलं आहे. लोकहितम मम करणीयम. मला लोकांचं हित करायचं आहे म्हणजे चांगलं करायचं आहे लोकांसाठी. काय करायचंय? मनसा सततम स्मरणीयम. स्मरणीयम म्हणजे आठवण ठेवणे. वचसा सततम वदनीयम. वदनीयम म्हणजे बोलणे. आणि लोकहितम मम करणीयम म्हणजे काय सांगितलंय? मनामध्ये लोकांचं हित करायचं आहे ते सतत मला बोलायला पाहिजे आणि हे हित मला करायला पाहिजे. ही गोष्ट मी लक्षात ठेवायला पाहिजे. असा याचा अर्थ आहे. न भोगवने रमणीयम. भोगवने म्हणजे काय? वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टींमध्ये आपलं मन अडकून राहतं. तर मला या गोष्टींमध्ये रमायचं नाही. मोहजाल किंवा महाजाल जी आहेत त्यात मला रमायचं नाहीये. नच सुख शयने शयनीयम. सुखासीनपणे नुसतंच गाद्या गिरद्यांवर काही आराम करायचा नाहीये नुसताच. अहर्निशम जागरणीयम. सतत मला जागृत राहायचंय. जागरण करायचंय नाही. जागर राहणं म्हणजे जागृत राहणं. याचाच अर्थ मला सजग राहायला पाहिजे. आजूबाजूला जे काही चाललंय किंवा ज्या गोष्टी घडतायत या गोष्टींबद्दल मला ज्ञान असायला पाहिजे आणि त्या बाबतीत मी सजग असलं पाहिजे. माझी कृती यावर काय असायला पाहिजे यासाठी मी जागृत असायला पाहिजे. जागरणीय म्हणजे लोकहितम मम करणीयम. मला लोकांचं हित करायचं आहे. न जातु दुःखम गणनीयम म्हणजे गणनीय म्हणजे मोजणे किंवा पर्वा करणे. दुःख जे माणसाला येणाऱ्या दुःखाची गणती किंवा दुःख सतत दुःखी आहे म्हणून सारखंच तेच बडबड न करता त्याची पर्वा करायची नाहीये. नच निज सौख्यम मननीयम. मनन म्हणजे स्वतःच्या मनात लक्षात ठेवणे किंवा सतत सारखं विचार करणे. मनन म्हणजे स्वतःच्या सुखाचा मला विचार करायचा नाहीये. कार्यक्षेत्रे त्वरणीयम. त्वरणीय म्हणजे तातडीने, त्वरित, लगेच, ताबडतोब. काय करायचंय मला? तर मला माझं फक्त हित पाहायचं नाहीये, माझ्याच सुखाचा विचार करायचा नाहीये. तर जिथे माझं कार्यक्षेत्र आहे, कामाचं ठिकाण आहे, त्या ठिकाणी मला तातडीने त्वरित जायला पाहिजे आणि मला लोकांचं हित करायचे आहे. लोकहितम मम करणीयम. मला लोकांचं हित करायचं आहे. म्हणजे काय? तर मला सतत दुसऱ्यासाठी म्हणजेच काय? परोपकार. थोडक्यातच परोपकार करणे. पण परोपकार करणारा कधी म्हणत नाही मी केलं. दुःख सागरे तरणीयम. दुःख सागर पार करून जायचे. तरणीय म्हणजे पार करून जाणे, पोहून जाणे, पार करणे. कष्ट पर्वते चरणीयम. चरणीयम म्हणजे पायाखाली घालायचे, पादाक्रांत करणे ज्याला म्हणतो आपण. कष्ट पर्वत. कष्ट. आता आपल्याला कुठलीच गोष्ट कष्टाशिवाय मिळत नाही. तर एखादी गोष्ट आपल्याला मिळवण्यासाठी आपल्याला कष्ट करणं गरजेचं आहे. मग असे कष्ट करायला पाहिजेत. कष्टाचे पर्वत किंवा कष्टाचे डोंगर मी चढून पार करून जायला पाहिजे आहे. विपत्ती विपिने भ्रमणीयम. विपत्ती म्हणजे संकट आणि विपिन म्हणजे जंगल. संकटांचं जंगल जे आहे
भरपूर संकट असतात. आपण बाहेर जेव्हा पडतो त्यावेळेला आपल्याला कळतात की काय संकट आहेत, वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या निर्माण होतात. मग ह्या संकटांच्या जंगलात फिरायचंय. पण एवढं जरी असलं तरी सुद्धा लोकहितम मम करणीयम, मला लोकांचं कल्याणच करायचे आहे. गहनारण्ये घनांधकारे, गहन अरण्य म्हणजे गहन असं दाट, घनदाट अरण्य, आणि घनांधकार अंधकार म्हणजे काळोख, पुष्कळ काळा मिट्ट काळोख, मिट्ट काळोखामध्ये घनदाट अरण्यामध्ये बंधुजनाये सीता गह्वरे. बंधुजन म्हणजे आपले देशबांधव किंवा लोक जे आहेत ते स्थिता म्हणजे राहतात कुठे, गह्वरे. गह्वर म्हणजे गुहा. म्हणजेच काय, आता प्रत्यक्ष गुहापेक्षा आता आपण आदिवासी म्हणतो. जंगलामध्ये राहणारे जे लोक आदिवासी, तर असे जे आदिवासी आहेत त्या लोकांचं मला कल्याण करायचं आहे. म्हणजे घनदाट अरण्यामध्ये मिट्ट काळोखी गुहांमध्ये जे माझे देशबांधव राहतात त्यांचं मला कल्याण करायचं आहे, तेथे मला जायचं आहे. तत्र मया संचरणीयम, संचर म्हणजे जाणे, फिरणे, तिथे जाऊन मला त्या लोकांसाठी मला काय करायचं आहे, आदिवासी लोकांसाठी, भटक्या लोकांसाठी मला काम करायचं आहे, मला त्यांचं हित करायचं आहे. म्हणजे जे करण्यायोग्य आहे, जे मला करायचं आहे ते इथे सगळं दिलेलं आहे. मग स्मरणीयम म्हणजे लक्षात ठेवायला पाहिजे, वदनीयम म्हणजे बोलायला पाहिजे, करणीयम म्हणजे करायला पाहिजे, रमणीयम म्हणजे त्यात रममाण व्हायला पाहिजे, शयनीयम म्हणजे झोपायला नाही पाहिजे, गणनीयम म्हणजे मोजायला, आणि मननीयम म्हणजे विचार करण्यासारखे, चरणीयम म्हणजे पादाक्रांत करण्यासारखे, भ्रमणीयम म्हणजे फिरण्यासारखे, आणि संचरणीयम म्हणजे पण फिरण्यासारखे. म्हणजे बघा काय करायला पाहिजे, काय करायचे आहे हे यातून आपल्याला सांगितलेलं आहे. म्हणजेच काय तर कर्मणी विद्यार्थक धातुधारी विशेषण जी असतात ती करण्यायोग्य काय आहे हे आपल्याला दाखवतात. बरोबर. तर आपल्याला आता इथे दिलेलं आहे भाषासूत्र 4 जे ह्याच्यावरच आधारित आहे. भाषासूत्र 4 जे करणीयम म्हणजे ते तुमच्या कदाचित पुस्तकामध्ये पान 71 वरती कर्मणी भूतकालवाचक असं झालं असेल तर ते भूतकालवाचक नाहीये, तर तिथे विद्यार्थक असं तुम्ही करून घ्या पान नंबर 71 वरती. कारण हे जे आहे ते सगळं कृत्य प्रत्ययांतानी याचंच आहे. मग आता हे कृत्य प्रत्यय कशा प्रकारे करतात बरं, तर त्याचं सूत्र काय आहे, मूळ धातू, त्या मूळ धातूमध्ये य, तव्य आणि अनिय असे प्रत्यय लावले की ती रूप तयार होतात. आता कृ धातूची काय होतात, कार्य, कृत्य, कर्तव्य आणि करणीय. य प्रत्ययामध्ये काय बघा, म्हणजे तुमच्या लक्षात आहे अव्यय आपण म्हणतो, या अव्ययामध्ये लेबंत अव्यय, तुमंत अव्यय, म्हणजे तुमंतचं बाजूला ठेवायचं, तुमंत नको आपल्याला, पण याच्यामध्ये त्वांत अव्यय आणि लेबंत अव्यय बघा. त्य तसा म्य, ल्य, य म्हणजे लेबंत अव्ययाची रूपं आली, आणि तव्य ही रूपं आली, आणि करणीय य रूपं आली. म्हणजेच ही रूपं जी येतात की नाही ती आपल्याला अव्ययांसारखी, बरोबर, म्हणूनच याला अव्यय म्हणतो ना आपण. कार्य, कृत्य, कर्तव्य, करणीय. आता पठ धातूचं पाठ्य, पठितव्य, पठनीय अशी आपल्याला इथे आता ही जी रूपं होतात ती दा धातू आहे. दा धातू आहे, दा म्हणजे देणे. आता हे देणे, देय, देय बघा तुम्हाला हा देय शब्द आपल्याला बऱ्याचदा बँकेच्या व्यवहारामध्ये फॉर्म वगैरे असतात की नाही त्याच्यावरती देयक असा शब्द असतो. देयक म्हणजे जे द्यायचं आहे किंवा भरायचे आहे रक्कम. दातव्य, दानीय. मुच, मुच म्हणजे सोडणे. मोच्छ, मोक्तव्य, मोचनीय. म्हणजे बघा आता इथे काही पुल्लिंगी रूप जे आहेत
ती कशाप्रमाणे चालतात तर देव शब्दाप्रमाणे पुल्लिंगी शब्दांची रूपं चालतात, माला शब्दाप्रमाणे स्त्रीलिंगीची रूपं चालतात आणि वन शब्दाप्रमाणे नपुंसकलिंगीची रूपं चालतात. जे आपण 8वी मध्ये शिकलोय. मी त्यावेळेला सांगितलं होतं की 8वीचं संस्कृत अजिबात विसरायचं नाही, कारण ते ग्रामर आहे, अजिबात विसरायचं नाही. तर त्याप्रमाणे आहे की नाही, देव, माला आणि वन या शब्दाप्रमाणे पुल्लिंगी, स्त्रीलिंगी, नपुंसकलिंगी अशी रूपं होतात. मग जेव्हा पुल्लिंगी शब्द असतो म्हणजे आपण बघितलं की नाही, ग्रंथ आहे, ग्रंथ म्हणजे पुल्लिंगी. तो ग्रंथ कसा पठनीयाः, जसं मोदकः खादनीयाः, आलं लक्षात. नंतर स्त्रीलिंगी करणीया, करणीये, करणीयाः, तसं मग पठनीया कविता, खादितव्या कुंडलिका, कुंडलिका म्हणजे जिलबी, पठनीयम काव्यम ते काव्य, खाद्यम फलम फळ, खाद्यम खाण्यासारखे. म्हणजे ही जी रूपं जी आहेत त्याचं कसं आपल्याला इथे जसं कर्माचं पद म्हणजे आपण जसं म्हणतो कर्माचं एकवचन असेल, याचं पण एकवचन येईल. कर्ता आणि कर्म एकमेकांना धरून किंवा क्रियापद, कर्ता कर्म क्रियापद हे कसे एकमेकांना धरून येतात. क्रियापदाची ही जी रूपं आहेत ती कर्माप्रमाणे चालणारी आहेत, म्हणून ह्याला म्हणायचं कर्मणी. याचं कर्म काय, ग्रंथ, ग्रंथ दिलाय, मग ग्रंथ असं रूप दिलंय, तर मग इथे पठनीय. जसं कविता आकारांती झाला, पठनीया स्त्रीलिंगी झालं. मग अशा प्रकारेच कर्मवाक्यांचा उपयोग अशा प्रकारे होतो. आता विशेष रूपाने बघायला झालं तर स्मरणीया कथा, कथा कशी आहे, कथा आता स्त्रीलिंगी कथा शब्द, मग ती कशी स्त्रीलिंगी असेल तर त्याला काय लागणार स्मरणीया कथा. आता स्थलम, स्थलम दिलं, मग स्थलम म्हटल्यानंतर कसं येणार आहे बघण्यासारखं. रमणीय असेल तर रमणीयम स्थलम किंवा प्रेक्षणीयम स्थलम. पुरुषः, पूज्यः पुरुषः, पुरुष कसा पूजनीय आहे, मग पूजनीय हा असं म्हटलं तर पूजनीय असेल तर स्त्रीलिंगी शब्द पाहिजे, म्हणून मग पुल्लिंगी शब्द आहे पुरुषः म्हटल्यावर पूज्यः म्हणजे गियचं रूप लागणार, बरोबर. जेव्हा म्हणजे लिंग वचनानुसार ह्याची रूपं पण बदलतात. आता कर्मवाच्य काही दिलेली आहेत क्रियापद. रामेण ग्रंथः पाठ्यः, रामेण पठितव्याः, रामेण ग्रंथः पठितव्याः, रामेण ग्रंथः पठनीयाः. म्हणजे काय तर कसा आहे हा ग्रंथ, रामाने ग्रंथ वाचला, वाचण्यासारखा आहे, वाचेल. मग हे आपल्याला करणीय, पठनीय हे जे शब्द आपल्याला करायला पाहिजे अशा ह्या कृती इथे दाखवतात. किंवा अजून काय दिलं आपल्याला, सीतया पत्रम लेख्यम, सीतेने पत्र लिहिले, सीतेने पत्र लेखितव्यम आणि सीतया पत्रम लेखनीयम, लिहायला हवे, करायला हवे. छात्रैः प्रश्नाः पृच्छेयाः, विद्यार्थ्यांनी प्रश्न पृच्छ विचारणे. नंतर प्रश्नव्याः आणि पृच्छनीयाः. म्हणजे आपल्याला रूप जसं असेल, जसं कर्माचं रूप असेल तसंच क्रियापदाचं म्हणजेच धातुसाधित विशेषणाचं पण रूप त्याचप्रमाणे येतं. आता इथे आपल्याला रूपमेलनम कुरुत दिलंय, खाली एक छोटंसं दिलंय ना पान 73 वर, खादती. तर ह्याची रूपं कुठली आहेत, लकार लक्षात आहेत तुमच्या का, लट लकार, लुट लकार, कृत्य प्रत्यांत, क्त प्रत्यांत आणि लट प्रत्यांत. आता बघा खादती, खादती आहे आपल्या लक्षात आहेत प्रत्यय, लट लकारचे प्रत्यय लक्षात आहेत ना, मग काय येईल
लट कर्मवाच्यम खादती. नंतर आहे खादितम. खादितम काय येईल? हा, तर खादितम येणार त प्रत्यय. नंतर खादितवान. खादितवान वानवती कृत्य प्रत्ययांत काय येईल बघा? तर खादितवान येणार तवतू. तवतू प्रत्यय. आणि खादनीयः असा येईल कृत्य प्रत्ययांत. आणि खाद्यते असा येईल लट कर्मवाच्य. म्हणजे इथे रूपमेलनम कृत दिलंय. ती आपल्याला आधी ही रूप आपण पाहिलेली होती आणि त्याप्रमाणे आपल्याला हे करायचं आहे. हे तुम्हाला सगळं घरी काय लिहायचंय? तर हे जे तक्ते दिलेत, पान 71 वरचा तक्ता लिहायचा आहे. त्याच्यावरची जी पाठ्यग्रंथ खाद्यानी फलानी रक्षदेश आणि वंद्या माता हे जे आहे आणि त्याच्या खालचं पेयजलम उदाहरणं दिलेली आहेत ते लिहायचे आणि हा तक्ता लिहायचा आहे. नंतर पान 72 वरचं कृत्य प्रत्ययांत रूपाने अन्विषत करून ती रूप लिहायचे. योग्य विशेषण योजयत ते लिहायचे. आणि गायत नंदतचं हे गाणं लिहायचं आहे. नंतर पान 73 वरचा हा जो तक्ता आहे पुल्लिंगी स्त्रीलिंगी नपुसकलिंगी हा जो तक्ता आहे तो लिहायचा आहे. नंतर उपयोजनम जे लिहिलंय कसा उपयोग करायचा त्याचं रामायण ग्रंथ हा पाठ्य हा पठितव्य हा पठनीय हा तक्ता आणि खालचं रूपमेलनम कुरुत हे तुम्हाला लिहायचं आहे. अशा प्रकारे लिहिल्यानंतर आणि लक्ष द्या, अशा प्रकारे लिहिल्यानंतर तुम्ही ते पुन्हा एकदा वाचा. कारण काय आहे, वाचलं तर तुमच्या लक्षात येईल. मग यात फक्त तुम्हाला काय येणार आहे लक्षात असायला ठेवा की यात तुम्हाला रूप द्यायला येतील. तवतू रूप किंवा वानवती ही जी रूप आपण पाहिली ती रूप. मग एक तक्ता येतो ना, तीन मार्कांना मला वाटतं तक्ता येतो. तो तक्ता भरण्याच्या वेळेला जेव्हा रूप येतात ना लिहायला, आपल्याला लकार लिहा किंवा रूप लिहा, त्याच्यामध्ये ही रूप तुम्हाला तक्त्यामध्ये भरायला येतात. त्यामुळे ही रूप लक्षात ठेवा. करणीयः करणीयौ करणीयाः, स्त्रीलिंगी करणीया करणीये करणीयाः आणि नपुंसकलिंगी करणीयम करणीये करणीयानि. अशा प्रकारे ही रूप लक्षात ठेवायचे. एक लक्षात घ्यायचं की पुल्लिंगी स्त्रीलिंगी नपुंसकलिंगी हे जे शब्द आपण 8वीला पाहिले होते त्याचप्रमाणे ही रूप आपल्याला लक्षात ठेवायचे. त्या शब्दांप्रमाणेच ही रूप बदलत राहतात, चालत जातात. ठीक आहे. य तव्य आणि अनिय. तव्य अनिय असे आपल्याला लागतात. तर हे भाषासूत्र 4 मधलं पण हे लिहायचंय. नंतर आपण शत्रुशानच प्रत्यय पुढच्या वेळेला पाहूया. आता एक लक्षात घ्या की आपण ते जे तुम्हाला भाषांतर करण्यासाठी होतं संस्कृत नाट्यस्तबक, यातलं आपण काय केलं होतं, नाट्यस्तबक मधलं मला वाटतं आपण घेतला नव्हता. मला वाटतं त्याचं सगळ्यांनी तुम्ही भाषांतर लिहून पाठवलेलं आहे, त्यामुळे ते घेण्याची काही गरज आहे असं मला वाटत नाही. जे होतं द्वितीय पुष्प जे होतं ना, रदनिका आणि दारक आणि वसंतसेना यांच्यामधला जो काही संवाद होता ना ते तुम्ही सगळ्यांनी भाषांतर करून पाठवलेलं आहे. म्हणजे एक लहान मुलगा असतो, वसंतसेना, आणि म्हणजे हे जे नाटक होतं ते मृच्छकटिका या नाटकातलं हे आहे. पान 46 वरती हे आहे. त्याचं भाषांतर तुम्ही केलेलं होतं त्याच वेळेला. तर फक्त मी तुम्हाला पाहिजे तर भाषांतर तुम्ही केलं आहे ना, नक्की केलं असाल बहुतेक. तर ठीक आहे, मग मी तुम्हाला भाषांतर पाठवलेली होती ते तुम्ही नक्की केलं आहे. तर आपण पाहिजे तर एकदा मी जस्ट एक तुम्हाला वाचून दाखवू शकते किंवा काही. तर ही जी मी तुम्हाला एक स्टोरी सांगते त्याची. फक्त एक छोटा मुलगा आहे. नाटक होतं 46 वरती द्वितीय पुष्प जे आपलं राहिलं होतं. तर शक्र यांनी रचलेलं मृच्छकटिका या नावाचं ते नाटक होतं.
आणि संस्कृत वाङ्मय यातलं वैशिष्ट्यपूर्ण हे नाटक होतं. चारुदत्ताचा मुलगा, चारुदत्त राजा, त्याचा मुलगा आणि रदनिका म्हणजे जी दासी आहे आणि सुवर्ण शकटिका म्हणजे सोन्याची गाडी, सोन्याची बैलगाडी ती मागतो. पण चारुदत्त अतिशय निर्धन झालेला असतो आणि तो देऊ शकणार नसतो. म्हणून तिला वाईट वाटतं, पण ती त्याला कशा प्रकारे समजावते. आणि मग त्यावेळी तिथे नेमकी वसंत सेना येते आणि मग त्यावेळेचा हा प्रसंग आहे. म्हणजे लहान मुलाची यातून काय दिसतं आपल्याला, तर लहान मुलगा जो आहे त्याची निरागसता आहे ती दिसते. दासी जी आहे त्या दासीची असहाय्यता जी आहे ती आपल्याला दिसते, कारण ती तिच्या मनात असून सुद्धा ती काही ही गोष्ट सोन्याची गाडी ती काही देऊ शकत नाही. आणि वसंत सेना जी आहे तिची उदारता दिसते, कारण ती तिच्या गळ्यातला सोन्याचा हार काढून देते आणि सांगते की या हाराची त्या मुलाला गाडी तयार करून दे. म्हणजे तिची ही उदारता ही यातून दिसते. तर हे जे आहे ते तुम्हाला भाषांतरासाठीच आहे. तर बघा ती काय म्हणते, ए बाळा आपण गाडीने खेळूया, रदनिका म्हणते. तर मुलगा म्हणतो, रदनिका मला काही या मातीच्या गाडीचा काही उपयोग नाही, तू मला ती सोन्याची गाडी दे. तेव्हा रदनिका म्हणते की बाळा आपला काय संबंध सोन्याच्या गाडीशी, तुझे बाबा जर श्रीमंत झाले तर सोन्याच्या गाडीने खेळशील, असं ती मनातच स्वतःशी पुटपुटते. आणि थोडा वेळ म्हणते याला रमवावं आणि वसंत सेनाबाईंजवळ ती त्याला देऊन टाकते. म्हणून ती वसंत सेनेजवळ जाते. आता वसंत सेना म्हणते, रदनिके स्वागत आहे, हा लहान मुलगा कोण आहे, शरीरावर ह्याच्या एकही अलंकार नाही, पण चेहरा किती सुंदर चंद्रासारखा तेजाळ आहे, किती हा मुलगा मला आनंद देत आहे. तेव्हा रदनिका म्हणते की हा आर्य चारुदत्त यांचा रोहसेन नावाचा हा मुलगा आहे. मग ती आर्य चारुदत्तांचा मुलगा आहे म्हटल्यानंतर वसंत सेना आपले दोन्ही हात पसरते आणि म्हणते, अरे बाळा ये, तुझ्या वडिलांच्या रूपाचे तू अगदी अनुकरण केले आहेस, आता हा रडतोय का. म्हणजे वडिलांच्या रूपात अनुकरण म्हणजे अगदी तू तुझ्या वडिलांसारखाच दिसत आहेस. रदनिका म्हणते, ह्या शेजारचा मुलगा जो आहे तो सोन्याच्या गाडीने खेळत होता आणि तो खेळता खेळता आता त्याची गाडी तो घेऊन गेला आणि आता हा मुलगा माझ्याकडे सारखी सोन्याची गाडी दे म्हणतोय. मी त्याला मातीची गाडी करून दिली, पण हा तर माझ्याकडे सारखी सोन्याची गाडी करून मागतोय आणि म्हणतो मला ह्या गाडीचा काय उपयोग, तीच सोन्याची गाडी तू मला दे. असं म्हटल्यामुळे ती म्हणते, अरे रे, वसंत सेना म्हणते, अरे रे धिक्कार असो, रडू नकोस, हा माझा दागिना घे आणि त्याला सोन्याची गाडी बनवून दे. असं म्हणून मुलाला घेते आणि रदनिका तिथून निघून जाते. हा छोटासा संवाद आहे, पण ह्या तिघांच्या स्वभावाची वैशिष्ट्य यात आपल्याला दिसून येतात. म्हणून मग हे पण नीट लक्षात ठेवा. तुम्हाला ट्रान्सलेशन, मला वाटतं भाषांतर तुम्ही ह्याचं लिहिलेलं आहे गेल्या वेळेला. आता तुम्हाला जेव्हा पेपर येईल, 40 मार्काचा तुम्हाला मला वाटतं पेपर असेल, 35 ते 40 किंवा 30-40 मार्कांचा एक पेपर सोडवायला देते. त्यामध्ये तुम्हाला जसं पॅटर्न पेपरचा असो त्याचप्रमाणे देईल. पॅसेजवरची प्रश्नांची उत्तरं किंवा पॅसेजवरचे जे छोटे छोटे प्रश्न येतात त्या प्रकारचे प्रश्न तुम्हाला त्याच्यामध्ये असतील, ते तुम्हाला सोडवायचे आहेत. सोडवून एकत्र मग सरांकडे गोळा करा आणि नंतर ते तपासून दिले जातील. तर आता तुम्ही जे धडे आपले झालेले आहेत ते जरा वाचा, त्याचं भाषांतर वाचा आणि थोडासा अभ्यास त्याचा करायला सुरुवात करा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. मला वाटतं सुरुवातीचे काही 1-2-3 धडे जे आहेत त्याच्यावरतीच आत्ता जे परीक्षा होईल ती त्या धड्यांवरची होईल. पहिले 2-3 धडे आहेत जे आपले आणि पाठांतरासाठी ज्या सुभाषितमाला आहेत, युग्ममाला असेल किंवा आणखीन तुम्हाला सुक्तीसुद्धा आहे मला वाटतं, तर ती सुक्तीसुद्धा आहे, हे पाठांतरासाठी आहे. त्यामुळे हे व्यवस्थित पाठ करा, परत एकदा रिवाईज करा. पहिले आपले 3-4 एक धडे जे आहेत, धडे गद्य पद्य दोन्हीही ते व्यवस्थित आले पाहिजेत आणि धड्यांखालचं व्याकरण जे आहे ते पण आलं पाहिजे. अशी तयारी तुम्ही करा आणि मी इथे आज थांबते.
आणि नीट तयारी करा. धन्यवाद.